नमस्कार, यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत। 1200 वर्षाची परंपरा असलेला नांदणी तालुका शिरोळ येथील परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी कोल्हापूर तेरदाळ बेळगाव हा प्रसिद्ध आहे। या मठाकडे पूर्वादी काळापासून हत्ती आहे। एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नोंदवले होते। त्यानुसार नांदणी येथील महादेवी हत्तींना गुजरात येथे 2 आठवड्यात पाठवण्याचे आदेश दिले आहेत। हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर नांदणी गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्याला स्थगिती मिळवण्यासाठी ग्रामस्थांकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। संदर्भात आज या गावातील सर्व समाज बांधवांनी आणि ग्रामस्थांकडून मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त भावना उमटल्या। मोठ्या काळापासून या मठाला हत्ती सांभाळण्याची परंपरा आहे। हा हत्ती नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी आम्ही ते होऊ देणार नाही। प्रशासनाला हत्तीला हात लावू देणार नाही। प्रसंगी शेतकऱ्यांचे मुर्दे पाडा अशा संतप्त भावना नांदणी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। मुकेश अंबानींच्या वनताराला नांदणी मठाचाच का हत्ती पाहिजे? तर बंधूंनो, वनतारा हे प्राणी संग्रहालय आहे आणि त्यामध्ये त्यांना भविष्यात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तिथं पैसा मिळवायचा आहे आणि तो पैसा मिळवण्यासाठी वनताराला प्रशिक्षित हत्ती पाहिजे आहे। प्रशिक्षित म्हणजे काय? तर ह्या हत्तीवरती आता माणसं म्हणजे आमच्या पंचकल्याण पूजेमध्ये आम्ही तिथं हत्तीवरती आमचे यजमान म्हणून जे असतात त्यांना आम्ही बसवून लोकांच्या मध्ये फिरवतो। त्याच पद्धतीनं मुकेश अंबानीला त्या प्राणी संग्रहालयामध्ये तिकीट काढून आत प्रवेश देणार। त्यानंतर तो हत्ती सफारीच्या नावाखाली पैसा कमावणार। याच्यासाठी हे प्रशिक्षित हत्ती त्यांना पाहिजे आहे। परंतु आज केरळ असेल, तामिळनाडू असेल, राजस्थान असेल आणि म्हैसूर असेल, ह्या ठिकाणी काही हत्ती मरण अवस्थेत जगत आहेत। त्या हत्तींना ते सांभाळण्यासाठी घेऊन जात नाहीत। आज विट्याचा हत्ती नेलेला आहे, आज नान्नीच्या हत्तीचा नंबर आलेला आहे, परंतु त्यांनी उच्च न्यायालयामध्ये हरियाणा असेल, कोल्हापूर असेल, कर्नाटक असेल किंवा सांगली जिल्ह्यातील तासगावचा हत्ती असेल, ह्या सगळ्यांची यादी दिलेली आहे आणि त्यांना नान्नीच्या मालकीचा हत्ती घेऊन गेल्यानंतर हे हत्ती नेण्यास सोपं होणार आहे। म्हणून ते नान्नीच्या हत्तीच्या पाठीशी लागलेले आहेत। परंतु आमचा एक निर्वाणीचा इशारा आहे अंबानींना, तुम्ही जर हत्तीकडे आला तर आमच्या छाताडावर गोळ्या घालून तुम्हाला त्या हत्तीकडे वाट मिळेल, हा निर्वाणीचा इशारा देतो।